गुड मॉर्निंग स्टुडंट. आपला काय चालू आहे एक्सरसाइज 2.1. त्याच्यामधला आपला फर्स्ट क्वेश्चन काल कंप्लीट झाला होता. आता आपल्याला घ्यायचा आहे सेकंड क्वेश्चन. काय सेकंड क्वेश्चन? आपलं जे चॅप्टर आहे काय, ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ज. एक्सरसाइज 2.1 मधील सेकंड क्वेश्चन. मग सेकंड क्वेश्चन काय बघा. फाइंड द पॉईंट ऑन द कर्व y इज इक्वल टू रूट ऑफ x मायनस 3 where the tangent is perpendicular to the line 6x plus 3y minus 5 is equal to 0. मग आपल्याला त्या लाईनचे क्वेश्चन फाईंड करायचं आहे का किंवा टँजंटचे क्वेश्चन फाईंड करायचं आहे का नाही, ते आपल्याला काय फाईंड करायचं आहे? पॉईंट. आले लक्षात? फाईंड द पॉईंट ऑन द कर्व वेअर द टँजंट इज परपेंडिक्युलर टू द लाईन. आता आपल्याला जो कर्वचं इक्वेशन दिलं आहे त्याच्यावरून आपल्याला काय फाईंड करावं लागेल? अगोदर स्लोप. आले लक्षात? लेट द रिक्वायर्ड पॉईंट ऑन द कर्व. कर्व काय दिलेला आहे? y इज इक्वल टू रूट ऑफ x मायनस 3. मग आपण पॉईंट काय मानून घेऊया? तो बी पी ऑफ x1 y1. रिक्वायर्ड पॉईंट काय मानतो आहे आपण? पी ऑफ x1 y1. मग आता याला डिफरन्शिएट करायचं. y काय आपला? रूट ऑफ x मायनस 3. डिफरन्शिएट केल्यानंतर इकडे बायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डेक्स, इकडे डी बाय डेक्स ऑफ रूट ऑफ x मायनस 3. मग आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. रूट ऑफ x मायनस 3चा डेरिव्हेटिव्ह कशानुसार घेणार? रूट ऑफ एफ ऑफ एक्सनुसार. रूट ऑफ एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1/2 रूट ऑफ एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. त्याच्यानुसार काय येणार? 1/2 रूट ऑफ एक्स मायनस 3 डी बाय डी एक्स ऑफ परत फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. मग आतलं फंक्शन काय तुमचं? एक्स मायनस 3. मग काय येणार? 1/2 रूट ऑफ एक्स मायनस 3. आणि आता एक्स मायनस 3चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 3चा डेरिव्हेटिव्ह 3 कॉन्स्टंट टर्म आहे. 3चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 0. काय आलं? मग ते इज इक्वल टू 1/2 रूट ऑफ एक्स मायनस 3. हा दिलेल्या कर्वचा आपला डेरिव्हेटिव्ह आला. जर फॉर स्लोप ऑफ द टँजंट ॲट x1 y1. आणि आपण डेरिव्हेटिव्ह कोणता घेत असतो? ॲट द पॉईंटचा. बरोबर. फॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, मग ॲट द पॉईंटचा डेरिव्हेटिव्ह काय येणार तुमचाला? डी वाय बाय डी एक्स ॲट x1 y1 इज इक्वल टू 1/2 रूट ऑफ एक्सच्या ऐवजी काय टाकणार आपण? x1 मायनस 3. ओके. मग आता दिलेली ती टँजंट आहे ती त्या लाईनला परपेंडिक्युलर आहे. बरोबर. सिन्स धिस टँजंट इज परपेंडिक्युलर टू द लाईन. दिलेली लाईन कोणती तुमची? 6x प्लस 3y मायनस 5 इज इक्वल टू 0. मग आपण अगोदर ह्या लाईनचा डेरिव्हेटिव्ह घेणार. बरोबर. मग या लाईनचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? स्लोप. या लाईनचा काय घेणार आपण? अगोदर स्लोप घेणार. मग या लाईनचा स्लोप काय येणार? स्लोप कसा फाईंड करतो आपण? मायनस ए अपॉन बी. एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 अशी जर लाईन असेल तर तिचा डेरिव्हेटिव्ह आपण कसा फाईंड करतो? मायनस ए अपॉन बी. मी ते एची व्हॅल्यू काय आहे? 6 आणि बीची व्हॅल्यू काय आहे? 3. म्हणजे काय आलं? -6/3 म्हणजेच -2. हा दिलेल्या लाईनचा डेरिव्हेटिव्ह झाला. पण आपली जी टँजंट आहे ती या लाईनला परपेंडिक्युलर आहे. म्हणून आपल्या टँजंटचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल घ्यायचा. बरोबर. -2चा निगेटिव्ह रेसिप्रोकल काय येणार? मग 1/2. लक्षात? म्हणजे मग टँजंटचा स्लोप काय आला आता आपला? 1/2. वरती आपण टँजंटचा स्लोप काढलेला आहे. दिलेल्या कर्वचा स्लोप म्हणजे तो कशाचा स्लोप असतो? टँजंटचा स्लोप. मग टँजंटच्या स्लोपवरती काय काढला आहे आपण? 1/2 रूट ऑफ एक्स मायनस 3. आणि आता या टँजंटचा दिलेल्या लाईनच्या स्लोपवरून टँजंटचा स्लोप काय येतो तुमचं? 1/2. म्हणजे हे दोघं काय असणार आहे? इक्वल असणार आहे. लक्षात? फॉर 1/2 रूट ऑफ एक्स मायनस 3 इज इक्वल टू 1/2. बरोबर. मग ते इकडचा अपॉनचा 2 कट झाला. आलं लक्षात? आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं म्हणजेच काय ना मग तुमचं रूट ऑफ एक्स मायनस 3 रूट ऑफ x1 मायनस 3 इज इक्वल टू 1. काय मिळालं आपल्याला? रूट ऑफ x1 मायनस 3 इज इक्वल टू 1. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. लक्षात? मग इकडे रूटचा स्क्वेअर काय येणार? x1 मायनस 3 इज इक्वल टू इकडे 1चा स्क्वेअर काय येणार? 1. बरोबर. म्हणजे x1 मायनस 3 इज इक्वल टू 1. फॉर x1 इज इक्वल टू काय आला मग? 1 प्लस 3 इज इक्वल टू 4. x1ची काय व्हॅल्यू मिळाली आपल्याला? 4. बरोबर. मग पॉईंट काढायचं म्हणजे x1 y1 काढायचा असतो. मग y1ची व्हॅल्यू काय येणार? त्यासाठी आपण काय करणार? आता ही x1ची व्हॅल्यू दिलेल्या कर्वमध्ये टाकणार. सिन्स x1 y1 लाईज ऑन द कर्व y इज इक्वल टू रूट ऑफ x1 मायनस 3. फॉर y1 इज इक्वल टू काय येणार? रूट ऑफ x1 मायनस 3. वेन x1 इज इक्वल टू 4. फॉर y1 इज इक्वल टू काय येणार? रूट ऑफ x1च्या ऐवजी काय टाकणार आपण? 4 मायनस 3 म्हणजेच काय आलं? 1. स्क्वेअर रूट ऑफ 1 म्हणजेच काय येणार? मग स्क्वेअर रूट ऑफ 1 म्हणजेच ती व्हॅल्यू काय येणार तुमची आली?
प्लस मायनस 1. y1 इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला प्लस मायनस 1. हेच द रिक्वायर्ड पॉईंट्स आर. मग प्लस मायनस y1च्या 2 व्हॅल्यू आलेल्या आहे म्हणून 2 पॉईंट मिळतील. बरोबर. x1ची तर व्हॅल्यू फिक्स आहे 4. बरोबर. म्हणजे एक पॉईंट तुमचा 4 1 येणार आणि दुसरा पॉईंट येणार तुमचा 4 मायनस 1. आलं लक्षात. आता घ्यायचं आपल्याला थर्ड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल काय बघा. फाइंड द पॉईंट्स ऑन द कर्व y इज इक्वल टू x³ मायनस 2x² मायनस x where the tangents are parallel to 3x minus y plus 1 is equal to 0. आपल्याला पॉईंटच फाइंड करायचा आहे. बरोबर ना. मग आता दिलेली जी आपली जी टँजंट आहे ती दिलेल्या लाईनला काय पॅरलल आहे. आलं लक्षात. मग अगोदर दिलेल्या कर्ववरून आपण टँजंटचा स्लोप फाइंड करणार. नंतर पॅरल दिलेल्या लाईनचा स्लोप आणि टँजंट आणि ही जी लाईन आहे ह्या पॅरलल आहे म्हणजे त्यांची स्लोप काय असणार आहे मग इक्वल असणार आहे. मग आपण अगोदर दिलेल्या कर्ववरून टँजंटचा स्लोप. लेट द रिक्वायर्ड पॉईंट ऑन द कर्व y इज इक्वल टू x³ मायनस 2x² मायनस x b p ऑफ x1 y1. तो पॉईंट आपण काय करून घेतोय मानून घेतोय p ऑफ x1 y1. वरती पण तोच पॉईंट मानला होता तसंच मानला होता. मग आता याला डिफरन्शिएट करायचं. ओके. दिलेली कर्व कोणती आपली y इज इक्वल टू x³ मायनस 2x² मायनस x. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ x³ मायनस 2x² मायनस x. याला डिफरन्शिएट करायचं. x³ डेरिव्हेटिव्ह काय येणार 3x² मायनस 2x² डेरिव्हेटिव्ह काय येणार 2x मायनस x डेरिव्हेटिव्ह काय येणार 1. म्हणजेच काय आलं मग ते मायनस 3x² मायनस 4x मायनस 1. कायला 3x² मायनस 4x मायनस 1. बरोबर. देअरफॉर स्लोप ऑफ द टँजंट ॲट x1 y1. मग आपण पॉईंटचा डेरिव्हेटिव्ह असतो तेव्हा dy बाय dx ॲट x1 y1 इज इक्वल टू काय येणार मग फक्त ती जो डेरिव्हेटिव्ह आला आहे त्याच्यामध्ये एकची व्हॅल्यू x1 आणि yच्या ठिकाणी y1 टाकायचं आहे. मग काय येणार 3x1² मायनस 4x1 मायनस 1. आलं लक्षात. मग आता सिन्स दिस टँजंट इज पॅरलल टू द गिव्हन लाईन 3x मायनस y मायनस 1 प्लस 1 इज इक्वल टू 0 हुज स्लोप इज. मग आता ह्या दिलेल्या लाईनचा स्लोप काय येणार तुमच्याला स्लोप कसा फाईंड करतो आपण मायनस a अपॉन b म्हणजे काय येणार मायनस 3 अपॉन मायनस 1 म्हणजेच कायला 3. दिलेल्या लाईनचा स्लोप काय आपला 3. बरोबर. आणि वरती आपण टँजंटचा स्लोप काढलेला आहे. बरोबर. 3x1² मायनस 4x1 मायनस 1. मग आता हे दोघं टँजंट आणि दिलेली लाईन हे दोघं काय पॅरलल आहे म्हणून ते स्लोप्स काय असणार आहे इक्वल असणार आहे. म्हणजेच काय म्हणणार मग आपण देअरफॉर स्लोप ऑफ द टँजंट काय तुमचाला 3. म्हणजेच मग काय येणार ते 3x1² मायनस 4x1 मायनस 1 इज इक्वल टू 3. लक्षात. मग हे काय मिळालं आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. बरोबर. मग आता आपल्याला x1ची व्हॅल्यू काढायची आहे. बरोबर. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व करावं लागेल इथे. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचं म्हणजे काय करायचे त्याचे रूट्स पाडायचे. लक्षात. रूट्स कसे वाढतात तुम्ही 10th शिकलेलाच आहात. लक्षात. मग अशा दोन संख्या शोधायच्या की त्यांचं मल्टिप्लिकेशन किती पाहिजे मला आपल्याला 3 × -4 म्हणजे -12 आणि त्यांचे ॲडिशन किती पाहिजे -4. बरोबर. अशा दोन संख्या कोणत्या आहे -6 आणि +2. -6 आणि +2चं मल्टिप्लिकेशन तुमचं -12 आणि -6 + 2ची ॲडिशन काय येणार तुमची -4. आले लक्षात. मग आपण कसं करणार ते तर 3x1². मग ह्या -4x1ची फोड कशी करणार आपण -6x1 + 2x1 -4 इज इक्वल टू 0. बरोबर. मग नंतर आपण काय करतो 2 2चे ग्रुप्स पाडतो. मग पहिल्या ग्रुपमधून काय कॉमन निघेल 3x1 जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय उरेल तुमचाला x1 - 2 प्लस दुसऱ्या ग्रुपमधून काय कॉमन निघेल 2. मग ब्रॅकेटमध्ये काय उरेल तुमचाला x1 - 2 इज इक्वल टू 0. आला का ब्रॅकेट सेम x1 - 2 हा ब्रॅकेट तुमचा सेम आला. नंतर काय उरलं मग तुमचं 3x1 + 2 इज इक्वल टू 0 येणार. बरोबर. मग आता 2 ब्रॅकेट इज इक्वल टू 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू 0 म्हणजेच काय 1 ब्रॅकेट इज इक्वल टू 0 और अदर ब्रॅकेट इज इक्वल टू 0. म्हणजेच काय येणार मग x1 - 2 इज इक्वल टू 0 और 3x1 + 2 इज इक्वल टू 0. लक्षात. 3x1 + 2 इज इक्वल टू 0. मग इकडे काय येणार x1 इज इक्वल टू 2 येणार आणि इकडे
3x1 + 2 = 0 आहे. मग 3x1 = अगोदर -2 येणार, नंतर इकडचा 3 तिकडे जाऊन डिवाईड होणार. म्हणजे x1 = काय मिळतो तुमचा -2/3. आपल्याला x1च्या 2 व्हॅल्यू मिळाल्या बरोबर. x1 = 2 मिळाली आणि x1 = -2/3 मिळाली. मग आता आपल्याला y1ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची बरोबर. जसे x1च्या 2 व्हॅल्यू मिळाल्या तसे y1च्या पण 2 व्हॅल्यू मिळणार. ओके. मग आता ह्या y1ची व्हॅल्यू कशा फाइंड करायच्या. ही जी x1ची व्हॅल्यू दिलेल्या कर्वमध्ये टाकायची, कारण तो जो पॉईंट आहे आपण मानलेला तो त्या कर्ववरती लाईज आहे. म्हणजेच तो पॉईंट काय करणार आहे, त्या कर्वचं इक्वेशन सॅटिस्फाय करणार आहे बरोबर. सिन्स x1 y1 लाईज ऑन द कर्व y = x³ - 2x² - x, देअरफॉर y1 = काय येणार मग x1³ - 2x1² - x1. मग आता आपण पहिल्यांदा x1ची व्हॅल्यू 2 टाकणार. वेन x1 = 2, देअरफॉर y1 = काय येणार मग की x1चा क्यूब म्हणजे 2चा क्यूब -2 × x1² म्हणजे 2² - x1 म्हणजे -2 बरोबर. मग 2चा क्यूब 8 -2 × 2चा स्क्वेअर 4, 4 × 2 = 8 -2 म्हणजे काय मग तुमचे -2. म्हणजे जेव्हा x1ची व्हॅल्यू 2 येईल तेव्हा y1ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला -2. आता वेन x1 = -2/3, देन y1 = काय येणार मग -2/3चा क्यूब -2 × -2/3चा स्क्वेअर प्लस 2/3. लक्षात मायनस मायनस प्लस होणार. मग -2/3चा क्यूब किती होणार तो -8/27. नंतर -2 × -2/3चा स्क्वेअर काय येणार तुमचा 4/9 म्हणजे काय होतील ते मग 8/9 प्लस 2/3. मग हे कॅल्क्युलेशन केल्यावर आपल्याला काय मिळेल -14/27 बरोबर. मग आता x1ची व्हॅल्यू -2/3 असताना आपल्याला y1 काय मिळाला -14/27. हे द रिक्वायर्ड पॉईंट्स आर. मग आपल्याला इथे 2 पॉईंट्स मिळाले बरोबर. पहिल्यांदा x1 y1 काय 2 - 2 आणि नंतर काय मिळाला -2/3 -14/27. लक्षात x1च्या 2 व्हॅल्यू मिळाल्या म्हणून y1च्या पण 2 व्हॅल्यू मिळाल्या म्हणून आपल्याला इथे 2 पॉईंट्स मिळाले. ओके. आता आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायचं आहे. ओके. आता आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायचं आहे. फोर्थ एक्झाम्पल काय आहे बघा. फाइंड द इक्वेशन्स ऑफ द टँजंट्स टू द कर्व x² + y² - 2x - 4y + 1 = 0 विच आर पॅरलल टू द x ॲक्सिस. इथे आपल्याला कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे, पण लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे का नाही. पण लाईन काय म्हटलं त्यांनी विच आर पॅरलल टू द x ॲक्सिस. मग आता आपण अगोदर पॉईंट मानून घेऊया. लेट P of x1 y1 बी द पॉईंट ऑन द कर्व x² + y² - 2x - 4y + 1 = 0 वेअर द टँजंट इज पॅरलल टू द x ॲक्सिस. आणि टँजंट आहे ती x ॲक्सिसला पॅरलल आहे. आता आपण अगोदर काय करणार, टँजंटचा स्लोप काढायचा आहे बरोबर. म्हणजेच अगोदर काय करावं लागेल, कर्वला डिफरन्शिएट करावं लागेल. मग दिलेलं कर्वचं इक्वेशन काय तुमचं x² + y² - 2x - 4y + 1 = 0 डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग x² चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2x प्लस y² चा डेरिव्हेटिव्ह 2y dy/dx मायनस 2x 2 तसंच तसं राहणार. x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 मायनस 4y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 = 0. मग आता आपल्याला dy/dx फाइंड आउट करायचा म्हणून आपण काय करणार, dy/dxच्या टर्म जवळ घेणार आणि त्यातून dy/dx कॉमन काढणार. मग इथे 2y dy/dx आहे, त्यातून 2y dy/dx बाहेर घेतला म्हणजे काय उरला 2y. तसंच -4 dy/dx आहे, -4 घेतला dy/dx बाहेर घेतला म्हणजे काय मिळालं आपल्याला 2y - 4 × dy/dx. आणि नंतर आता उरलेला टर्म तिकडे नेऊया लक्षात. मग काय काय उरलं आहे -2 तिकडे जाऊन काय होणार +2, नंतर +2x तिकडे जाऊन काय होणार -2x. तसंच नुसतंच dy/dx पाहिजे म्हणून तो जो ब्रॅकेट आहे 2y - 4 आपण तो तिकडे जाऊ देऊया. तो तिकडे जाऊन काय होणार डिवाईड होणार 2 - 2x / 2y - 4. लक्षात. मग वरती 2 - 2x मधून 2 कॉमन काढला बरोबर म्हणजे काय होणार 1 - x. खाली 2y - 4 मधून पण 2 कॉमन काढला मग काय उरलं तुमच्याला y. मग आता वरती पण 2 कॉमन काढला आहे आणि खाली पण 2 कॉमन काढल्यामुळे वरचा 2 आणि खालचा 2 कट झाला म्हणजे वरती काय उरलं तुमच्याला फक्त 1 - x आणि खाली काय उरेल y - 2. लक्षात. मग हा आपला झाला dy/dx. तो आता ॲट द पॉईंटचा घेणार बरोबर. dy/dx ॲट कोणता पॉईंट घेतला आपण x1 y1 म्हणजेच काय येणार मग तो =
1 minus x1 upon y1 minus 2. This is the slope of the tangent at the point. लक्षात, since the tangent is parallel to x axis. आता आपल्याला दिलेली ही जी टँजंट आहे ही एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. मग आपल्याला तुम्ही म्हणाल मग ते लाईनचं इक्वेशन दिले का मॅडम? नाही, पण एक्स ॲक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईनचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे काय असतं. एक्स ॲक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईनचं इक्वेशन y इज इक्वल टू 0 असतं. आलं लक्षात. मग y इज इक्वल टू 0 म्हणजेच त्याचा स्लोप ऑफ टँजंट पण काय नाही मग तुमचाला 0. देअरफॉर स्लोप ऑफ द टँजंट इज इक्वल टू 0. वरती टँजंटचा स्लोप काय आला आपला की 1 मायनस x1 अपॉन y1 मायनस 2 इज इक्वल टू काय येणार मग तुमचं 0. बरोबर. मग अपॉनची जी y1 मायनस 2 ती जी टर्म आहे ती जाऊन ती 0ला काय होईल मल्टिप्लाइड होईल म्हणजे ती काय होऊन जाणार मग 0 होऊन जाणार. म्हणजेच काय मिळेल आपल्याला 1 मायनस x1 इज इक्वल टू 0. देअरफॉर x1 इज इक्वल टू काय मिळेल मग आपल्याला 1. काय मिळाला x1 मिळाला. आता y1 फाइंड आउट करायचं आहे. मग y1 फाइंड करण्यासाठी काय करणार आपण की x1ची व्हॅल्यू दिलेल्या कर्वच्या इक्वेशनमध्ये टाकणार. कारण तो जो पॉईंट आहे तो हा त्या कर्ववरती म्हणजेच तो पॉईंट त्या काय करणार त्या कर्वचं इक्वेशन सॅटिस्फाय करणार. सिन्स x1 y1 लाईज ऑन द गिवन कर्व x स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर मायनस 2x मायनस 4y प्लस 1 इज इक्वल टू 0. देअरफॉर मग जो x1 y1 पॉईंट येतो हे कर्वचं इक्वेशन सॅटिस्फाय करतो आहे म्हणून एक्सच्या ऐवजी x1 टाकणार आपण त्याच्यामध्ये आणि yच्या ऐवजी y1 टाकणार. मग काय होणार x1 स्क्वेअर प्लस 5y स्क्वेअर मायनस ट्वाईस x1 मायनस 4y1 प्लस 1 इज इक्वल टू 0. आणि आता याच्यामध्ये आपण x1ची व्हॅल्यू काय टाकणार आहोत 1. बरोबर. x1 स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअर तसंच तसा मायनस 2 इंटू x1ची व्हॅल्यू 1 मायनस 4y1 प्लस 1 इज इक्वल टू 0. देअरफॉर 1चा स्क्वेअर 1 प्लस y1 स्क्वेअर 1चा स्क्वेअर 1 प्लस y1 स्क्वेअर मायनस 2 मायनस 4y1 प्लस 1 इज इक्वल टू 0. देअरफॉर y1 स्क्वेअर मायनस 4y1 आणि प्लस 1 प्लस 2 मायनस 2 0 झाला. म्हणजेच काय मिळालं आपल्याला y1 स्क्वेअर मायनस 4y1 इज इक्वल टू 0. दोघांमधून y1 कॉमन काढला. बरोबर. मग काय होईल ब्रॅकेटमध्ये y1 मायनस 4 इज इक्वल टू 0. लक्षात. म्हणजेच काय मिळेल आपल्याला मग y1 इज इक्वल टू 0 और y1 मायनस 4 इज इक्वल टू 0 म्हणजेच y1 इज इक्वल टू 4. म्हणजे y1च्या दोन व्हॅल्यू मिळाल्या y1 इज इक्वल टू 0 अँड y1 इज इक्वल टू 4. देअरफॉर द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट्स आर 1 0 और 1 4. लक्षात. म्हणजे जो पॉईंट काय असणार आहे आपल्याला x1ची व्हॅल्यू तर फिक्स आहे आपली 1. बरोबर. मग पॉईंट इथे दोन मिळाले 1 0 आणि 1 4. Since the tangents are parallel to x axis, their equations are of the form y is equal to k. लक्षात. x ॲक्सिसला पॅरलल असलेल्या लाईनचं इक्वेशन आपल्याला काय माहिती असतं की y इज इक्वल टू k. देअरफॉर इट पासेस थ्रू द पॉईंट 1 0 k इज इक्वल टू 0 अँड इफ इट पासेस थ्रू द पॉईंट 1 4 देअरफॉर k इज इक्वल टू काय येणार तुमच्याला 4. हेच द इक्वेशन ऑफ द टँजन्स आर y इज इक्वल टू 0 अँड y इज इक्वल टू 4. टँजंटचे इक्वेशन काय येणार आपलं मग y इज इक्वल टू 0 अँड y इज इक्वल टू 4. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायचं आहे आपल्याला बघा 6th 6th एक्झाम्पल. इफ द लाईन y इज इक्वल टू 4x मायनस 5 टचेस द कर्व y स्क्वेअर इज इक्वल टू ax क्यूब प्लस b ॲट द पॉईंट 2 3 देन फाइंड a अँड b. लक्षात. मग तिथे आपल्याला कर्वचं इक्वेशन काय दिलं आहे आपल्याला आपण कर्वच्या इक्वेशनला डिफरन्शिएट करत असतो. मग आता कर्वचं इक्वेशन काय दिलं इथे आपल्याला y स्क्वेअर इज इक्वल टू ax क्यूब प्लस b याला डिफरन्शिएट केलं. y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2y डिवाय बाय dx इज इक्वल टू a इंटू एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 3x स्क्वेअर प्लस बीचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 0 कारण b ही कॉन्स्टंट टर्म आहे. देअरफॉर डिवाय बाय dx इज इक्वल टू 3ax स्क्वेअर आणि इकडचा 2y तिकडे जाऊन काय होणार डिवाइड होणार. मग डिवाय बाय डिक्स काय मिळालं आपल्याला 3ax स्क्वेअर अपॉन ट्वाईस y. देअरफॉर मग डिवाय बाय डिक्स ॲट द पॉईंटचा घेत असतो आपण. पॉईंट काय दिलेले आहे तिथे 2 3. बरोबर. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय टाकायची आपल्याला 2 आणि वायची व्हॅल्यू काय टाकायची 3. मग काय येणार थ्राईस a एक्स स्क्वेअर म्हणजे 2 स्क्वेअर अपॉन 2y म्हणजे 2 इंटू 3. लक्षात. म्हणजेच काय तर मग ते तुमचं आलं ट्वाईस a 3 3 कट 1 2 2 कट म्हणजे काय वरलं मग तुमचं आलं फक्त ट्वाईस a. हा काय झाला स्लोप ऑफ द टँजंट ॲट द पॉईंट गिवन पॉईंट 2 3चा. मग आता
Since the line y is equal to 4x minus 5 touches the curve at the point 2, 3, therefore slope of the tangent at 2, 3 is. मग आता आपल्याला ही जी लाईन आहे ही कोणत्या फॉर्ममध्ये, म्हणजे या लाईनचा स्लोप घ्यायचा आहे आपल्याला, बरोबर. वरती तर आपण टँजंटचा स्लोप काढला आहे आणि या लाईनचा स्लोप काय येणार आहे. आता ही जी लाईन आहे कोणत्या फॉर्ममध्ये दिली आपल्याला, y इज इक्वल टू mx प्लस सी. लक्षात, म्हणून इथे एमची व्हॅल्यू काय येणार आहे तुमच्याली 4. एम म्हणजेच काय तुमचा स्लोप, म्हणजेच या लाईनचा स्लोप काय आला तुमचा 4 आणि वरती टँजंटचा स्लोप काढला आपण टॉईस ए, म्हणजे हे काय दोघं काय असणार आहे, इक्वल असणार आहे. देअरफॉर टॉईस ए इज इक्वल टू 4, देअरफॉर ए इज इक्वल टू काय येणार मग तुमचा 2. सिन्स हा जो पॉईंट आता 2, 3 लाईज ऑन द कर्व, कोणत्या कर्ववरती तो की y² इज इक्वल टू ax³ प्लस बी, बरोबर. हा जो पॉईंट आहे त्या कर्ववरती, म्हणजे हा पॉईंट काय करणार आहे, त्या कर्वचं इक्वेशन सॅटिस्फाय करणार आहे, बरोबर. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू काय टाकू शकतो आपण 2 आणि वायची व्हॅल्यू काय टाकू शकतो 3. म्हणजेच काय येणार मग ते 3² इज इक्वल टू a इंटू 2³ प्लस बी. म्हणजेच काय आलं मग ते, देअरफॉर 3² इज 9, 9 इज इक्वल टू 2³ 8, 8a प्लस बी. देअरफॉर 9 इज इक्वल टू, मग आता आपल्याला एची व्हॅल्यू मिळालेली, किती मिळाली वरती 2, म्हणजे 8 इंटू 2 प्लस बी. लक्षात, मग 9 इज इक्वल टू 16 प्लस बी. देअरफॉर बी इज इक्वल टू काय येणार, मग तो जो 16 आहे तिकडे जाऊन 9कडे जाऊन काय होणार, तो मायनस होणार. मग 9 मायनस 16 म्हणजेच काय -7. देअरफॉर बी इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला -7. म्हणजेच हेन्स ए इज इक्वल टू 2 आणि बी इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला -7. आणि आपल्याला ए आणि बीच्याच व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या होत्या. ओके.